सोलापूर ते वडापूर एसटी बंद झाल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय। सोलापूरहून वडापूर व वडापूरहून सोलापूरला जाणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस गेल्या काही दिवसापासून बंद झाल्याने व मंद्रुपच्या मार्गाने सुरू असलेल्या फेऱ्या रद्द केल्याने कंदलगाव, अंत्रोळी, वडापूर, मंद्रुप येथून शिक्षणासाठी येणाऱ्या व जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होताना दिसत आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव पुलाचे काम चालू असल्याने एसटी बस मंद्रुप मार्गे धावत होती, परंतु दुपारी 11 ते 1 या वेळेतील फेरी बंद झाल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गेल्या 4 दिवसापासून कंदलगाव ते वडापूर हे 10 किलोमीटर अंतर पायी चालत जावे लागत आहे। तर काही विद्यार्थिनींना एसटी बस अभावी शाळा कॉलेज बुडवून घरीच थांबावे लागत आहे। सदर मार्गावर एसटी बस शिवाय पर्याय नसल्याने कोणतेही खाजगी वाहन उपलब्ध नसते, यामुळे पायी चालत जाण्याशिवाय पर्याय नाही। विद्यार्थिनींनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या असून लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनलने जीवनज्योत उच्च माध्यमिक महाविद्यालयाचे प्राचार्य PM कमळे यांच्याशी संपर्क साधला असता प्राचार्य कमळे यांनी पायी चालत जाणाऱ्या विद्यार्थिनींसाठी तात्काळ स्वतःची कार गाडी उपलब्ध करून दिली असून सोलापूर विभागाच्या आगार प्रमुखांना तात्काळ पत्र देऊन सोलापूर मंद्रुप मार्गे वडापूर व वडापूर सोलापूर किंवा इतर पर्यायी मार्गाने कंदलगाव, अंत्रोळी व वडापूरसाठी शालेय वेळेत असणारी एसटी बस उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे। कुठे चाललाय तुम्ही? एसटी आली नाही का? किती दिवस झाले एसटी आली नाही। आम्ही वाट बघतो, खरं एसटीच नाही। 11ला असली तर बी आम्ही गेलो असतो, खरं 11ला बी नाही, 12ला बी नाही। आता किती किलोमीटर तुम्ही? 3ला आहे मन एसटी। 3 वाजताचा टायमिंग केलाय का? बर, आता तुम्ही 3 किलोमीटर कंदलगाववरून चालत आलाय, आता वडापूरला जाणार का चालत? 2 दिवस झाला आम्ही चालत जातोय। बर, मी प्राचार्य श्री PM कमळे, जीवनज्योत माध्यमिक उच्च माध्यमिक प्रशाला कंदलगाव। आमच्या कॉलेजमध्ये इयत्ता 11वी आणि 12वीसाठी कंदलगावच्या आजूबाजूच्या परिसरातील म्हणजेच गुंजेगाव असेल, अंत्रोळी असेल, वडापूर असेल किंवा येळेगाव असेल या परिसरातून अनेक विद्यार्थिनी शाळेमध्ये कॉलेजला येत असतात, परंतु या विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून एसटीची सोय त्या ठिकाणी होती, परंतु गेल्या 15 दिवसापासून डोणगावच्या पुलाचं कामकाज चालू असल्यामुळं एसटी महामंडळाची सेवा या ठिकाणी खंडित करण्यात आली आहे। त्यामुळं आमच्या कॉलेजच्या मुलांना कंदलगावला येणे जाणे हे गैरसोयीचे झाले आहे। आज तर अक्षरशः वडापूरहून येणाऱ्या मुलींनी जाताना त्यांना चालत जावं लागलं, परंतु हे चालत जाताना 9 ते 10 किलोमीटरचं अंतर या मुलींनी चालत जाणं या मुलींना शक्य नाही आणि हे प्रकार गेल्या 4-5 दिवसापासून आमच्या मुली त्या ठिकाणी वडापूरला म्हणा, अंत्रोळीला हे चालत चाललेले आहेत। तरी आज आम्ही त्या मुलींची सोय म्हणून आमच्या शाळेतून त्या ठिकाणी मुलींना वडापूरपर्यंत सोडण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे, परंतु येणारा काळ जो आहे 10वी आणि 12वी बोर्डाची परीक्षा त्या ठिकाणी आहे। सध्या 12वी आणि 10वीच्या सराव परीक्षा चालू आहे आणि अशा वेळेला मुलींच्या जाण्या येण्याचं गैरसोय त्या ठिकाणी एसटी महामंडळाकडून त्या ठिकाणी होत आहे। तरी माझी एसटी महामंडळाला एक विनंती आहे की डोणगावचा जरी मार्ग बंद असला तरी पर्यायी मार्ग त्यांनी काढून वडापूर, अंत्रोळी मार्गे जाणारी जी गाडी आहे ती गाडी लवकरात लवकर सुरू करावी आणि हे सर्व विद्यार्थी हे एसटी महामंडळाच्या गाडीचे पासधारक आहेत। पास काढलेला असताना सुद्धा या मुलींना चालत जावं लागतंय। तरी महामंडळाला माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर पर्यायी मार्ग काढून वडापूरला गाडी त्या ठिकाणी चालू करावी ही विनंती।